पहिले मी तयार आहे कामावर जायला आणि तुम्ही तयार राहा माझे व्हिडिओ बघायला. छान अशी तयारी करून झाली आहे. वेळ आहे अजून 10 मिनटं. तोपर्यंत बघते दुसरं कालचा ब्लॉग टाकून घेते आणि त्याच्यात पण छान रेसिपी असतील. आता गाजरच्या हलव्याची रेसिपी आलेली आहे तुम्हाला. तुम्ही नक्की माझ्या पद्धतीने बनवून बघा, आवडेल तुमच्या लोकांना पण. आणि आज गुरुवार आहे, गाजरचा हलवा बनवा, काही पण बनवा, तुम्हाला जे लागेल ते माझ्या व्हिडिओतून मिळून जाईल आणि नक्की ट्राय करा. तर छान अशी तयारी केली, मस्त पिंक कलरचा कुर्ता वेअर केला आहे आणि बघू संध्याकाळी मठात जायला भेटते का. हे जर आले तर जाईल, पण आज गुरुवार आहे आणि कमी गर्दी असते गुरुवारचा. आता बायका घरी असतात आहे पूजा गुरुवारची करायला, तर मठात थोडी कमी गर्दी मिळते. तर छान असं मस्त दर्शन होतं तिथे पण मठात गेल्यानंतर आणि चांगलं वाटतं. मला तरी आता सवय झाली तर मी जाते. बघू आता हे संध्याकाळी कामातनं लवकर सुटले तर नक्की जाऊया. तुम्हाला पण आमच्यासोबत स्वामींचं दर्शन मिळून जाईल. तर ब्लॉग कंटिन्यू बघा त्याच्यासाठी. झाली आहे संध्याकाळ आणि आता तयारी करायला घेतली. काकीने हळदी कुंकाला बोलवले, बघूया आता पोचते की नाही, कारण आता वाजले ते 6:15 वाजून गेले ते. आणि कधीच्या काळी काय पटकन अशी साडी घालायला घेतली तर पटकन नेसली गेली आज, नाही तर पटकन होत नाही एकटीला. तर आता झाली पटकन घालून तयारी करते आणि भेटते तुम्हाला. आणि फायनल लुक असा आहे, अशी तयार झाली छान, पटापट तयारी केली आहे. लगेच आता जाते, बघू आता रिक्षा मिळेल पटकन जाते. आणि काकीचा मेसेज लेट बघितला मी, माझ्या लक्षातच नाही आलं की आज गुरुवारी. मी तिकडं पण नेहमी जात असते काकीकडं, पण आज माझ्या लक्षातच नाही आलं. तर आज तिथे हळदी कुंकू आहे, पटकन जाते आणि बघूया आता किती उशीर होते. 7:30 वाजले पोचायला, 8 वाजतील मला. रिक्षा पण मिळाली पाहिजे, घाई करून जाते लवकर. चला आता डायरेक्ट तिकडेच भेटूया. बरं झालं वेळेत आली, कोणच नाही अजून इथं, खाली आहे सगळं घर. हा, भाऊ एकटाच आहे माझा इथं बसलेला. भाऊजाई कुठे? इकडं बघा हो. हा, हळदी कुंकू आहे आज आमच्या माईकडे लाजच्या गुरुवारचं. या प्रांजल, या प्रांजल पण आली. बरोबर झाले आता, फेमस करून टाकते. चल हा जा. मी घरी गेले होते, पडायला व्यवस्थित झाला असतं. जाऊ दे आता, इकडं बघा, गोळा भाऊ शिदा जाऊ. मी नाही तिकडून येईपर्यंत इथपर्यंत नाही जायचं. खाली पडलंय ते मेंटेन करायला. येऊन गेले ते हळदी कुंकाला, अजून बाकी आहेत, त्या येतील आता नंतरून. आता माई अजून दुसऱ्या घरी गेल्या, इथे सगळे आमचे गाववालेच आहेत, शेजारी गेले ते पुढे. तोपर्यंत मी माईला बोला तर मी जेवण करते काहीतरी, थोडंसं नैवेद्य दाखवायला लागेल ना. मग मेथीची भाजी करायची आहे आणि शिरा करूया बोलले थोडासा, आणि डाळ भात वगैरे. चपाती लागली नानाला तर चपाती थोडीशी. तर आता इथे मेथीची भाजी निवडून घेते आधी तरी. ह्यांचं पण इथे सगळं टापटिपूर असतं. हे पण किचन माझ्या हाताखालचं आहे, त्यामुळे इथे पण मला जमून जातं, काही शोधाशोध करावं लागत नाही, कारण आल्यावर स्वयंपाक इथे पण माझ्याकडेच असतं. तर आता थोडीशी इथे डाळ आहे, पण आता देवाला शिळी कशी हे करणार नाही का, मग त्याच्यासाठी थोडीशी डाळ वगैरे लावून घेते. कुकरला पहिली डाळीचा कुकर लावते, नंतर डाळ झाली का भात लावते. आता माईचं मजा काय, आता ती असली तर मग हा नाही करायचं काय, बसून करण्यापेक्षा जेवण केलेलं काय बोई आहे. काय बनवलं मग? डाळ भात बनवते, शिरा बनवणार आहे आणि मेथीची भाजी. लागली तर गरम गरम नंतर भजी वगैरे बघता येईल, काढता येतील. मग येतील ते, बसा. फेसबुक वरती मी इंस्टाला पण आहे. इथे आपली आता मेथीची भाजी शिजते, साईडला डाळ फोडणीला घालून घेते. कारण आता काकी इथे बाहेर बाजूला थोडंसं सवासनी जेवायला गेलेले आहेत, लाजचा गुरुवार असल्या कारणाने. तर तोपर्यंत आता मी बोललो बसून राहण्यापेक्षा स्वयंपाक करून घेते. तर नाना येतील, आल्यावरती जेवायला लागतं काकांना, पण ते थोडंसं लेट येतात, इतक्या काही लवकर येत नाही. आलं तरी माझ्या काकांचं काय नसतं. आणि हा किचन माझा हक्काचा किचन आहे इथे पण,
इथे पण मला सगळ्या गोष्टी कुठे आहेत काय आहेत माहीत असतं. छान असं काकीचं पण किचन आहे. छोटं आहे पण मस्त आहे, असं लांबून हे असं आहे. आता जेवण वगैरे चालू आहे. इथे माझी तयारी जेवणाची, पण छान आहे. छोटं किचन आहे पण मस्त आहे, मला आवडतं. इथे पण आल्यावरती माझ्याकडे असतं जेवणाचं कॉन्ट्रॅक्ट, मी करते इथे पण, आणि आवडतं मला मदत वगैरे करायला. आता लसूण चांगला ब्राऊन झाला आहे लसूण, आणि त्याच्यामध्ये ही डाळ आता ओतून घेणार आहे. चांगली अशी फोडणी करकरीत. तिथे आता भात पण लावून घेतलाय. इथे आता जेवण होतंच आहे साईडला आपलं. तोपर्यंत इथे मला थोडीशी आता भांडी आहे इथे चहाची वगैरे, तर उभी आहे तर पटापट तोळून पण टाकते. म्हणजे कसं नंतर आता आम्हाला उशीरच होतो इकडं आल्यावरती जायला, 12 तरी वाजतात आहे. तर पटकन अशी भांडी वगैरे घासून घेते, आणि मग कसं रात्री काकीला पण थोडंसं काम कमी पडेल. तर जेवण बनतायचं. एका गॅसवरती भाजी टाकली आहे, एकीकडे डाळ फोडणी घालून ठेवली आहे, आणि एकीकडे भात लावलाय. थोडंसं आता पीठ मळून चपाती करते थोडीशी, कारण देवाला नुसतं डाळ भाताचा नैवेद्य कसं दाखवायचं म्हणूनसाठी थोड्याशा 2-3 चपात्या, आणि गोडामध्ये शिरा करणार आहे मस्त असं. ते त्याला पटापट मी काम आवरून घेते. आणि आज माझी पार्टनर नाही येते, माझी भाऊजाई तिकडे गेलेली आहे. मिस यू आदिती. आदिती तिकडे गेलेली आहे ठाण्याला तिच्या माहेरी. आत्या नाही माऊली घरात. माऊली आत्या तिकडे आहे ना, यांच्या घरी, रामच्या घरी आहे. हो, कोण कोण बोलवते बाळा? 2 मिनिटं. इथे चांगला शिरा भाजून घ्यायचा आहे. तूप टाकलं पहिलं शिऱ्याला, आणि असा लाल रंग येईपर्यंत भाजायचा. त्याच्यामध्ये साखर टाकून घेतली, विलायची कुटून टाकली. तुमच्याकडे ड्रायफ्रूट असेल तर तुम्ही ते पण टाका. आणि मग असं पाणी उकळलेलं ओतायचं, एकदम कडकडीत उकळलेलं पाणी, आणि असं गरम गरम शिरा त्याला असं हाटून घ्यायचं, चांगलं हलवत राहायचं. म्हणजे कसं शिरा आपलं, आणि झाकण ठेवून गॅस बंद करते मी, म्हणजे सुटसुटीत होऊन जातो. आणि शिरा साईडला ठेवून दिला बाजूला. आता इथे पीठ मळलेलं होतं मी, पटकन चपात्या करायला घेतला. फुलके बनवते. काकी बोलत होते चपात्या नको करू, मी करते. मी बोललं राहू दे, तुम्ही हार करा, मी चपात्या बनवते. पटापट चपात्या बनवून घेतल्या. आणि ह्यांचे पण गावचेच गहू असतात ते, तर आमचं कसं सेम आहे, दोघींचं पण धान्य गावावरूनच येतं. ते त्यांच्या मम्मीकडून आणतात, ते मी माझ्या आईकडून आणते. आणि इथे बघा आपला शिरा आता मस्त तयार आहे, आणि एकदम खुल्ला खुल्ला बनला आहे. तुम्हाला ताबडतोब खायचा असेल तर तुम्ही याच्यात केळी वगैरे कट करून टाकू शकता, दूध टाकू शकता. पण मला तर हा साधा आणि सिंपल पण खायला खूप टेस्टी लागतो, तर मी असंच बनवते. काकांना खूप आवडला माझ्या हा शिरा इथं बनवलेला. तर मग माई बोलले आता तू जेवण केलंच आहे पटापट सगळं, तर आता मी बघते, बोले काम बी माझं आहाराचं करते, तू नैवेद्य वगैरे दाखवून घे. पटकन वाडी भरून घेतली, आणि देवाला नैवेद्य ताट भरून इथे वरती जाऊन मग पूजा केलेलीच काकीने देवांची. तर आता त्यांना साडी काढली होती, त्यांनी बोलले आता साडी मी एक काम करते, तर तुझा आता तू साडी घातलेलीस तर तू पटकन पूजा करून हे कर, नैवेद्य दाखवून ये देवाला म्हणजे जेवायला. तर इथे छान अशी पूजा मांडली बघा काकीने. मार्गशीर्षाला आजचा गुरुवार आहे, मस्त अशी पूजा वगैरे केली. मी पण आधी करायची, पण आता माझ्या कामामध्ये असं नॉनव्हेज वगैरे असतं म्हणून मी पटकन करत नाही आता, आणि नाही करत आहे. आणि काकीचा असं वरचा रूम आहे हा, आणि खूप छान रूम आहेत, मस्त आहे. असं वरती बेडरूम केलेले आहे त्यांनी, आणि खाली हॉल आणि किचन आहे. तर काकीचं घर पण सुंदर आहे, देवघर पण मस्त आहे, आणि वरती ठेवले म्हणजे कसं कोण आलं गेलं तरी पण इथं काय असं हात लागत नाही कोणाचा. पाहुण्याचं स्वागत नको करायला, जावई आलेत ना इथं, मग लांब लांब पाहुणं. भूक लागली काय? नाही पोरं देत होते ना जेवायला, मग का नाही जेवले?
मग काय आजचे दिवस आता उद्यापासून चालूच आहे वेळे. आणि इथे जेवण केल्यानंतर साहेब आलेच होते आमचे. मग निघालो घरी यायला. रात्रीचे 11:30-12 वाजले होते. कसा वाटला मैत्रिणी ब्लॉग? कसा नाही नक्की सांगा कमेंट करून.